सो थँक्यू. रेकॉर्डिंग होतच आहे. सो आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर प्रवीण आहेत, हू इज वर्किंग इन जर्मनी. आणि इट इज व्हेरी ग्रेशियस ऑफ हिम की त्यांनी त्यांचा वेळ ह्या कामासाठी आपल्याला दिलाय. आपल्याला जे ग्लोबल कनेक्शन्स पाहिजेत किंवा ग्लोबल म्हणजे जागतिक मानसिकता ही बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला डॉक्टर प्रवीणांचा उपयोग होईल. सो ते आपल्याला कशा तऱ्हेने त्यांनी कशात पीएचडी केली हो तुम्ही? तुम्ही सॉरी आय मिस दॅट. नो प्रॉब्लेम. मी अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केली आहे. अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि ते आपल्या धुळे, अमळनेर ह्या ठिकाणचे आहेत. सो त्यांनी मातीशी जुळलेलं माणूस आहे. त्यांना इंटिरियरमध्ये ऍक्च्युली काय गरजा असतात हे त्यांना निश्चित माहिती आहे. आणि त्यांनी जी ऑफर केलंय ते म्हणजे मॅनेजमेंट, ऑपरेशन्स आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक्सपोर्ट बनवण्यासाठी आपली प्रॉडक्ट कशी करता येतील. जर्मनी असेल, युरोप असेल, हे चांगलं मार्केट आहे. सो ते आपण डॉक्टर प्रवीणकडनं समजून घेऊ. पहिल्यांदा मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्वतःविषयी ते 4-5 शब्द सांगावेत, थोडीशी वाक्य. आणि नंतर ह्या प्रोग्राममध्ये ते कसे असोसिएट होतील, धुळे जळगावला कसे आपल्याला इंटिरियर पर्यंत पोचायला मदत करतील, ह्याच्याविषयी आय वुड लाईक टू अंडरस्टँड फ्रॉम हिम. ओव्हर टू यू डॉक्टर प्रवीण. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्ही रिच आउट केला आणि संपर्क झाला आपला. तर मी तुम्ही जसं म्हटलं तसे अंमळनेरचा आहे, प्रॉपर अंमळनेरपासून गाव आहे आमचं 3-4 किलोमीटरवर. आणि धुळ्यात सगळं शिक्षण झालं आहे BSc पर्यंत. नंतर पुण्याला वाडेला MSc केलं मी केमिस्ट्रीत. आणि मुंबईला रुईया कॉलेजला PhD केलं 2004 मध्ये. तेव्हापासून मग फार्मास्युटिकलमध्येच आहे. आणि 2015 मध्ये मी जर्मनीला आलो. म्युनिक या शहरात, खूप सुंदर शहर आहे. इथे मी स्थायिक गेले 11 वर्षांपासून. आणि इथे मी महाराष्ट्र मंडळचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे. सेक्रेटरी पण होतो काही वर्ष. मी स्वतः इथे माझ्या याच्याने मराठी शाळा सुरू केली की एक तो गॅप जाणवत होता. नवीन पिढीमध्ये मराठी त्यांना बोलणं वाचता येत नव्हतं. तर आम्ही गेले 8-1 वर्ष मराठी शाळा रन करतो इथे. शाळा म्हणजे दर विकेंडला फक्त भेटतात मुलं, 50-60 मुलं येतात, त्यांना मराठी भाषा शिकवतो. प्लस बाकीचे सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतो. जसं आपले सयाजी शिंदेंना आम्ही सपोर्ट केलेला होता मागे सह्याद्री देवासाठी फंड जनरेशन किंवा काही असलं तर ते. आणि स्वतःचा माझा उद्योग इथे, कारण की इथे भारतीय खूप यायला लागलेत विद्यार्थी. आणि आता नवीन सेकंड जनरेशन पण आहे. तर मी एक शुभमंगल युरोप म्हणून मॅट्रिमोनियल वेबसाईट सुरू केली अक्रॉस युरोप. तर ऑलमोस्ट 4-5 हजार मेंबर आमच्या इथे रजिस्टर झाले आहेत. तर तसं एक सोशल एंटरप्रिनरशिप म्हणून माझा हा बिझनेस आहे. तर आपल्या ज्या बायकांना आपण हे ट्रेन करायचं म्हणतोय, सो त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला जे 2 कोर्सेस तुम्ही घ्यायचे कबूल केलेत, ते तुम्ही ऑनलाईन तर घ्यालच, ते कबूल आहे. बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांना डायरेक्ट जेव्हा कॉन्टॅक्ट करायला लागतं किंवा काही हँड होल्डिंग लागतं, त्याला तुम्ही अवेलेबल निश्चित असाल असं मी गृहीत धरतो. नक्कीच. आणि तुम्ही आम्हाला धुळे, अमळनेर या ठिकाणी लोकल जे इन्फ्लुएन्शियल लोकं असतील, की ज्यांच्यामुळे आपल्याला तिथे आपले विद्यार्थी आयडेंटिफाय करता येतील, तिथे आपल्याला फॅसिलिटेटर बनवता येतील, अशा लोकांशी तुम्ही काही किंवा कदाचित आपण आता अमळनेर जागा म्हणू. समजा 20 बरोबर. आपल्याला एंटरप्रेन्योर मिळाल्या बायका. सो त्यांना एका ठिकाणी येऊन जर आपला कोर्स करायचा असेल, तर त्यासाठी जागा लागते. कोणतरी लोकल एंटरप्रेन्योर किंवा लोकल मोठी संस्था लागते. तशा ठिकाणी तुम्ही काही मदत करू शकाल का? नक्कीच, नक्कीच. माझे रूट्स खूप आहेत गावाकडे आणि कॉन्टॅक्ट्स आहेत बऱ्यापैकी. तर आणि मी मुद्दामूनच जॉइन केलं. आणि धुळे, आणि मी तसा मुंबईत स्थायिक आहे, पण मी मुद्दामून अंमळनेर, धुळे म्हटलं कारण की मला असं वाटतं की तो भाग अशा अपॉर्च्युनिटीपासून थोडा वंचित राहिला आहे. या गोष्टी हं, तिकडे पोहोचत नाही. आणि आय हं. थॉट की आमच्यासारखे जर ज्यांना माहिती असलं काही चालेल इनिशिएटिव्ह इन्व्हॉल्व्ह झाले आणि कनेक्ट केलं, फिलिंग द हं, गॅप्स, तो माझा हं. नेमका ऑब्जेक्टिव्ह आहे. तर यू सेड राईटली, तुम्ही बरोबर बोललात की मी लोकल जे आहेत एंटरप्रेन्योर्स त्यांच्याशी कनेक्ट करून, त्यांना गाईडन्स करून, लोकल भाषेत काही सांगायचं असेल आमच्या ऐराणीत, तर ते सगळं करू हां, शकतो. करेक्ट. आणि कसं होतं, कारण की आपण हा प्रोग्राम फुकट देतोय. बरोबर. त्यामुळे काय म्हणतात, ते कधी-कधी सीरियस नसतात. ते सीरियस आहेत ते आयडेंटिफाय करणं किंवा एखादा लोकल मोठा इन्फ्लुएन्शियल माणूस असेल, तर लाजेखाचे स्तर का होईना, ही लोकं तो मध्ये आहे म्हणून निम्म्यात सोडत नाहीत. सो असा बरोबर. त्यांच्यावरती एक थोडासा चाप असलेला किंवा कंट्रोल हं, असलेला हं. सुद्धा जर माणूस आपल्याला मिळू शकले, संस्था मिळू शकली, तर आपल्याला आपण विचार करतोय की महाराष्ट्रातनं आपण एवढे दर तालुक्यात 20-20 एकाच ठिकाणी कदाचित आपल्याला 50-60 वुमेन एंटरप्रेन्योर सुद्धा मिळू शकतील, की ज्यांना आपण ट्रेन करू. सो डॉक्टर, तुम्ही वेळ द्यायला तयार आहात, हेच मोठं आहे. तुम्हाला कदाचित म्हणजे वर्ल्डच्या टाईमलाईनमुळे कधी-कधी ऑड वेळेला जॉइन व्हावं लागेल.
पण आय थिंक तुम्ही कराल ते एखाद्या रविवारी शनिवारी करायला काय नुकसान नक्की नाही. नक्की नक्की. आणि आपण करू काम एकत्र. तुम्ही ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व व्हायची तयारी दाखवली त्याबद्दल धन्यवाद. बाकी सगळे डिटेल आपण आपल्या 22 तारखेच्या मीटिंग पर्यंत आपण सगळे तयार असूच आणि प्रत्येकाने गुगल फॉर्म दिलेलेच आहेत त्यासोबत डिटेल आहेत. सो विल टेक इट फॉरवर्ड फ्रॉम द्या. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्ते. मी मीटिंग बंद करतोय. दीपा, मी चालेल. मीटिंग बंद करतोय. नंतर जॉईन हो आपण. रेकॉर्डिंग थांबव.